Oh,
Thank you.
सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगाचे जगद्गुरु तुकोबराया आज काले
स्वागत श्री शिवदास माऊली इला ग्रंथ पारायण या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे यांची हरिभक्ती पारायण गौतमजी महाराज आडगाव कांडेकर हरिभक्ती पारायण इलाजी महाराज व सर्व भक्त मंडळी त्यांच्या पाठीशी आहे. सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्यांनी चालवला. गोड अशा प्रकारचा अनेक असणारी कथा श्री शिवदास माऊलींच्या ठिकाणी झालेली आहे. 7 दिवस झाले आपण कथा ऐकलेली आहे. आज कुठल्याही कार्यक्रमात सांगता म्हटलं तर की काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याच्या कीर्तनानेच परिपूर्ण सांगता होत असते. शेवट नसतो, शेवट होत नसतो. शेवट कधी झाला नाही. आज ती काल्याची सेवा सर्व धर्माच्या वतीनं माझ्याकडे आलेली एक छोट्याशा बालकाकडे सेवा करण्याचे प्रयत्न असतील. ज्ञानी या नात्याने नाही, वक्ता या नात्याने नाही, कीर्तनकार या नात्याने नाही, भागवतकार या नात्याने नाही, रामायणकार या नात्याने नव्हे, आपल्या सर्वांच्या पायाचा सेवक या नात्याने सेवा करण्याचे प्रयत्न असते. एका छोट्याशा बालकाला साथ करण्यासाठी ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला असे हरिभक्ती पारायण ज्यांनी सुंदर अशी गोड चाल म्हटली अशी आश्चर्यांची हरिभक्ती पारायण गायन कोकिळा, गायन रत्न, गायन सम्राट, संगीत अलंकार असणारे सुरेशजी महाराज सुंदर त्यांनी आता चाल म्हटली, सर्वांनी ऐकलेलं आहे. तसेच असणारे आपल्या भागाचं वैभव, आडगाव परिसराचं वैभव म्हणायला हरकत नाही असे असणारे आमचे माऊली महाराज किती सुंदर चाल म्हटले. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाव कोरलेलं असे महाराज आपल्याला लाभलेले आहेत. तसेच असणारे आमच्यावर आत्मनाथ प्रेम करणारे काही काळच्या मुलाचे गुरु म्हणायला हरकत नाही. मला भजन येत नव्हतं, भजन शिकवतो, अभ्यास सुरू केला, 4 भागवत पाठ केले, पण भजन येत नाही सापडताही सांगत ना कधी कुठे अशी तळमळ जाणणारे आमचे चित्री महाराज आमच्यावर जसं मायेचं छत्र असतं तसं छत्र धरणारे आमचे नाव वाटत नाही रामभाऊ बाबा आमचे. तसेच असणारे सर्व गुण संपन्न काही घ्या जमत नाही न म्हणणारे आमचे काका शंकर काका. तसेच असणारे आपल्या गावचे खंडागळी महाराज, त्रिभुवन महाराज आणि आमचे महाराज खूप काही सेवा करतात. नाव नाही झालं आमचे कुंभीराम महाराज. आणि जे खुशीत वाढलं मला नाही कल्पना एवढं केलं असं नाव आमचे वाघोडे महाराज. आणि पंचकर्षीत आलेली सर्व भक्त मंडळी असणारे हरिभक्ती पारायण आज मी त्यांना फेटा बांधा म्हणून लावलो. आज बंडाचा त्या कराडकरांचा उजवा हात रात्रंदिवस सोबत असणारे श्वासामध्ये एकमेकाचा श्वास एकच चालतो मध्ये असे असणाऱ्यांच्या हरिभक्ती पारायण विठ्ठलजी महाराज मुंबई या ठिकाणी आलेले आहेत. हे त्यांचं प्रेम आहे मोठे. पण आम्ही म्हटलं महाराज तुम्हीच फेटा बांधा, ते बोलत नाही ज्याचं तेच वाचलं असणाऱ्यांच्या हरिभक्ती पारायण गायन बरोबर भोजनजी महाराज, आमचे पाहून काका, साहेबा बापू, इतर करून सर्व भक्त मंडळी सर्वांचं नाव घेऊन लावतं. ते आमचे युट्यूब चॅनलवाले आम्हाला अख्ख्या या भारतामध्ये प्रत्येक जणांना दाखवणारे असे आमचे युट्यूब चॅनलवाले प्रेम म्हणजे युट्यूब चॅनल इसापूरकर तालुका आणि जिल्हा हिंगोली हे अख्ख्या भारतामध्ये त्यामुळे दाखवतात. हे त्यांचं फार मोठं काम या ठिकाणी आमचे मालिक महाराज देवेकरी आधी करून सर्व भक्त मंडळाला या ठिकाणी माझा प्रणाम. लगेच सेवेला प्रारंभ आपल्याकडे वेळ कमी आहे, थोड्या वेळामध्ये बोलून जाऊ थोड्या वेळात. आणि सगळ्यामध्ये सगळ्यांचा आवाज परिसरामध्ये पोहोचण्याचं कार्य सगळ्यात मोठं. त्यांनी चाक खाल्ल्यावर आमचं काही चालत नाही बरं का. पूर्ण नाव माहित नाही आमचे जाफर भाई साऊंड सिस्टम वाले अतिशय उत्तम सिस्टम बरं का. गडबड नाही काही नाही. हो त्यांनी चाक मारल्या आपलं काय
आहे. माझ्या मागे जर आला तर मी तुम्हाला पोटभर देणार आहे, पण किती देणार? पुढे म्हणावं तोवरी. आता बस झालं असं म्हणेपर्यंत संसारामध्ये मनुष्य किती दिलं तर बस झालं असं म्हणत नाही. कोणी म्हटलंय का लग्न झालं भरपूर भेटलंय का? नाही. पण जे भगवंताची सौंदर्य होते देवानी सांगितलं आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी, तोपर्यंत देईल. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? हळूहळू चाला, हळूहळू. जगबाजी चालत, जगबाजी कुठल्याच कामात चालत नाही. परमात्मा तर कशीच नाही बरं का, परमात्मा कशीच नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोलणार. असं जर तुम्ही केलं तर काय करीन? आजी देतो पोट भरी बरं का. आणि जगद्गुरु तुकोबांतून आम्हाला बघितलं आणि एवढं मी म्हणतो यांना माझ्या मागे तुम्हाला पोटभर खायला देतो, तरी हे लोक कुठंतरी गुंतलेले आहेत, कुठंतरी गुंतलेले आहेत. कुठं गुंतलेले आहेत? चवीच्या मागे लागलेले आहेत. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू, घाटे कल्याणी पोट भरत नाही. तर ते काय जीवीला चव असते. हे घाटे काय काय चव आपण बघणार आहोत. माझ्या दृष्टीला तुकोबाराचा अभंग हा याच्यावर भावार्थ करण्याचे प्रयत्न केले. अभंगाचा अर्थ असाच असेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलीला छापून असा अर्थ करण्याचा प्रयत्न केला. माझं कीर्तन संपलं. विठाला चला, जगद्गुरु तुकोबारातून आम्हाला सोबत घेतात, सर्वांनी सोबत घेतात. कुठल्याच भागाचं तुम्हाला कमी नाही पडणार याची खात्री देतात. परंतु हा काल्याचा प्रकरण आहे. काल्याचा प्रसंग म्हटलं की गोपाल कृष्णाची लीला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून थोडासा प्रसंग बघू. राम अवतार संपला. राम अवतार संपल्याच्या नंतर माझ्या माय बापाला या ठिकाणी पाप कर्म वाढलं. पाप कर्म वाढलं. माणसं माणसासारखे असून सुद्धा माणसासारखं वागायला गेले. मनुष्य जन्माला आले पण माणसासारखं वागायला गेले. वागण्यामध्ये वृत्ती क्रूर झाली, वेगळ्या मार्गाने वागू लागले. त्यावेळेस मनुष्य सुलभ मार्गाने जात नाही बरं का. वाम मार्गाने जायला लागला तर त्याला राक्षसी वृत्ती असं म्हणतात. रामायणामध्ये आपण बघितलं राक्षस होते म्हणून मोठमोठाले. राक्षस कुणाला म्हणायचे? राक्षसाला काही 3 पाय नव्हते, काही 4 हात नव्हते. राक्षस तुमच्या सारखे होते. राक्षस कुणाला म्हणायचं? राक्षस काय करायचे माहित आहे का? राक्षस मांसाहार करायचे. राक्षस मांसाहार करायचे आणि मद्यप्राशन करायचे. मांसाहार करून मद्यप्राशन करायचे आणि मद्यप्राशन करून उन्मत्त असायचे. म्हणून यांना लोक राक्षस म्हणायचे बरं का. राक्षसाचं खाद्य काय? खाद्य मांसाहार कोण करतं? राक्षस. मद्यप्राशन कोण करतं? राक्षस. विठ्ठल महाराज आज जे मांसाहार करतात ते कोण? विकृष्ण म्हणून असं लोक मागत असताना धरती माता त्रस्त झाली बापाने. हा त्रस्त झाली बापाने. धरती माता चळचळ कापू लागली.
धरती माता पाहू लागली. भगवान परमात्माने सांगितलं चिंता करू नको, नाभी 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 मी थोड्याच काळामध्ये अवतीर्ण होईल आणि तुझा मात्र बोध हलका केल्याशिवाय राहणार नाही असं धरती मातेने सांगत असताना भगवंताने आश्वासन दिलं माझ्या माय बापानो. भगवान परमात्मा श्री सागराच्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम आहे, सिंहाचा वाटा असे आमचे विजय महाराज गौरव सिकवाडी या ठिकाणी आलेले त्यांचं शब्द सुमनाने स्वागत आहे. माझ्या मायबापांना सांगायचं तात्पर्य भगवंतानी धरती मातेला आश्वासन दिलं तू चिंता करू नको, मी थोड्या चलना अवतरण होईल आणि तुझा बोध हलका करेल. भगवान परमात्मा शेषाप्रती सांगू लागले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता. त्याला शेषाने सांगितलं मी अवतार घेणार नाही तुमच्या अवतार घेणार नाही. का नाही? बसा विठाला माझ्या माय बापानो भगवंतांनी सांगितलं का घेत नाही तुमच्या बरोबर अवतार घ्यावं. 14 वर्ष राहावं आपला लागच नाही. भगवंतांनी सांगितलं त्या काळामध्ये तुम्ही लहान होता आता तुम्ही पुढे जा, मी पाठीमागून येतो आणि मी तुमची सेवा करेन. भगवंतांनी सांगितलं नाईलाज झाला. शेष भगवंताने तुम्हाला सांगायचं नाही. भगवान परमात्मा या भूमीचा भार हलका करण्यासाठी त्या बंदी शाळेमध्ये जन्माला आले. बंदी शाळेमध्ये जन्माला आले आणि आल्या बापाला बोलायला सुरुवाती केली. काय म्हणू लागले बाबाला, मला इथं ठेवू नका, लवकर
इतकं महाराज सूर्या आपण तुला सांगेल कोणाला नको सांगेल हो त्यामध्ये आपलं काय करायचं भाकरी खाण लोकांची घाल नोकरा असं म्हणतात त्या पण स्वप्नी लगेच भेटते आपल्याला तरी काय करायचं माझ्याकडे कोणाला सांगतो तुला कोणाला सांगते असं शेतात आजूबाजू अर्ध्या घंट्यात एक घर शिल्लक राहत म्हणून भगवंतांनी बापाला सांगितलं नंदाच्या घराला मग नाही गोकुळाला माया उपजली तेथे मग देवी आणि येथे बापाने ते कार्य केलं वसुदेवानी पण बोलत असताना बाप बरंच काही सांगू लागले अरे कसं शक्य आहे हाताला हातकडी पायाला बेडी आहे कवाला कुलपतन नाही रक्षपाळ आहे भगवंता सांगितले चिंता करू नका अजिबात चिंता करू नका काय झालं सुनीला कमलापती आईचे बंधने गळती भगवंताला पाहिल्या बरोबर हाताची हातकडी पायाची बेडी निघून गेली याच्यात काहीतरी शिकण्यासारखे महाराज काय शिकण्यासारखे भगवंताला पाहिल्या बरोबर हाताची हातकडी पायाची बेडी गेली आणि ज्या वेळेस तिथं कृष्णाला ठेवलं माया आणल्या बरोबर हाताला हातकडी पुन्हा लागली पायाला बेडी लागली हेच आहे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे तुम्ही आम्ही जर परमार्थ करायला लागलो भगवंताकडे गेलो तर हातपायाची बेडी सुटणार आहे आणि तुम्ही जर मायेत गेलं तर बेडी पुन्हा लागणार आहे म्हणून इथून शिकायचं आहे भगवंताकडे जा म्हणजे आपली बेडी तुटे नाही तर आयुष्यभर ती लागलेलीच सुटणार नाही ती सोडणार नाही कुणाला माझ्या पैबापासून सांगितलं तात्पर्य भगवान परमात्मा गोकुळामध्ये नंद बाबाला फार काही आनंद झाला नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाती दियो घोडा दियो आवड दियो पालकी नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद झाला नंद बाबाला भांडारघर पडलं भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागले अंगणामध्ये रांगू लागला अंगणात परमात्मा रांगू लागले आणि रांगत असताना पुढचं भविष्य सांगू लागले लहान लेकरू भविष्य सांगतं गडदे महाराज लहान लेकरू भविष्य सांगत असतं पण आपल्याकडं तिथे काही ज्ञान नसतं आपण त्याला बघत नाही भगवान परमात्मा रांगत असताना पुढचं भविष्य सांगू लागले माता भगिनो ध्यान देऊ ऐका रांगण्यामध्ये काय भविष्य रोखलेलं आहे नामकरण फार सुंदर गायले रांगण्याचं Thank you.
तुमचं स्वागत. माझ्या माय बापानो नामदेव फार काही सुंदर वर्णन करतात. तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगवत. या रांगण्यामध्ये किती काही लोकलय बघा विठ्ठल महाराजजी. गोरवाटी भजन नाहीये. नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. कृष्ण परमात्मा रांगू लागली. रांगत असताना तळहात टेकी तर डाव्या गुडघ्याने भगवंताने डावा गुडघा जमीला टेकलेला आहे. मायेवर ध्यान देऊ नाही का? जरा ध्यान देऊ नाही का? भगवंताने डावा गुडघा जमीला टेकलेला आहे आणि उजवा गुडघा आधार आहे. डावा हात जवळ आहे, उजवा हात लांब आहे. या परिस्थितीत कृष्ण रांगायला लागलेला बरं का. ज्या लेकराचा डावा गुडघा जमीला टेकतो, उजवा हात लांब असतो, डावा हात जवळ असतो, उजवा पाय आधार असतो. या पोस्ट मध्ये जर लेकरू रांगत असेल तर तुमच्याकडे जर 10 एकर जमीन असेल ना तर तुमच्या डोळे भेटेपर्यंत 15 ते 20 एकर जमीन तुम्हाला करून दाखवतो. तेच लेकरू ज्या लेकराचा उजवा गुडघा जमिनीला टेकत असेल, उजवा हात जवळ असेल, डावा पाय आधार असेल, डावा हात लांब असेल, असं जर लेकरू रांगत असेल तर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुमचे डोळे भेटेपर्यंत ते तुम्हाला भूमिहीन करीत नाही. एखाद्या एकावर आणून टेकवेल. म्हणून लेकरू रांगत असताना बघा त्या लेकराकडे हा कोणचा गुडघा टेकवतो. माया हो, ज्या लेकराचा डावा गुडघा टेकतो ना त्यांनी काबाड कष्ट करून कमाई करण्यासाठी हैगई करून बघा. पण ज्या लेकराचा उजवा गुडघा जमिनीला टेकतो, बघायचं त्याच्याकडे, समजायचं आपण आहे तेवढं आहे. मग आपलं काही खरं खाऊन पिऊन मस्त मजा हल्ली त्या लेकरावर लागली द्या. आजच्या काळामध्ये सगळ्यामध्ये आजच्या काळात लेकराला कोणी रांगून देईल करतात. काऊन की गारांना कणकी सारखा कणकी असं नाही आपल्या कणकी सारखा गारा त्याच्या देवाला पट्टा लेकरू इलू बिलू उदराचं पिलू का असं त्या गाड त्या कणकी टाकायचा. दोन पाय त्याच्याकडे जिथपर्यंत कणकी येते राग घ्यायचं काम नाही. त्या गाड्या धक्कलं ते गाड करून येते. कळतच नाही काय करणार आहे. म्हणून लेकरांना रांगू द्या माझ्या माई बाप्पानो. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगत असताना पुढचं भविष्य सांगू लागले. भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागले. कीर्तनाचा वाढतच असतो बरं का. एक दिवस भगवान परमात्मा रांगत रांगत आईकडे गेलो. आईला म्हणू लागले, आई खरं सांग, आई तू माझ्यावर फार प्रेम करते ग. हो बाळा, तुझ्यावर प्रेम आहे माझं. किती प्रेम आहे आई? खरं सांग, आपल्या घराचा पैसा तुला आवडतो की मी ग? आई काय म्हणणार बाळा, तूच आवडतो बाळा. आई खरं सांग, आपल्या घरातली लोणी आवडते की मी ग? नाही बाळा, तूच आवडतो. आई तुला दुधाचं भांडं आवडते की मी ग? आई तूच आवडतो. असं सगळं तूच आई म्हणत गेली आणि आई सकाळी सकाळी मंथन करू लागली. भगवान परमात्मा गेली, आईचा हात पकडला. आई मला भूक लागली ग, भूक लागली. भगवंताला बघायचं होतं आईचं प्रेम माझ्यावर आहे की तुझ्या संसारावर आहे हे बघायचं होतं. आईच्या मांडीजवळ गेला आणि आईचा हात पकडला. आई मला फार भूक लागली ग, फार भूक लागली. मला याचा तुला लगेच खायला प्यायला देते, पण थोडंच मला मंथन करू दे. हात पकडलेला आहे, मला सोडत नाही. आई म्हणते, माऊली महाराज सोड
माझ्या बाई बापाला हात पकडलेला आहे. आई म्हणते बाळा अरे माझं सगळं काम पडलेलं आहे मला बंधन करू दे. आई तू आताच म्हटली तू आताच म्हटली होतीस तू आवडतोस तुला विचार तुला परपंच आवडतो की मी तुला काय बोलतेस थोडस बंधन करू दे. भगवंताने सांगितलं आई मला फार भूक लागलेली आहे मला खायला दे. आई देत नाही. भगवंतानं काय केलं आईचं खरं प्रेम आपल्यावर आहे का हे बघावं. भगवंत तपासून बघतो बरं का. साधकांनी लक्षात ठेवा भगवंत बघत असतो हा हात की जीव करतो. भगवंतानी आईचा हात पकडलेला आहे. चुलीवर दुधाचं भांडं आहे आणि त्या चुलीमध्ये दूध तापत असताना दुधत्या गवऱ्या असतात ढंढणदार असतो काका दुधासाठी भगवंतानी सांगितलं त्या अग्निदेवाला सांगितलं अग्निदेव महाराज जराशी मान उचला जराशी मान उचला म्हणजे आईचं माझ्यावर किती प्रेम आहे बघून. अग्नीनं थोडं मान उचलायला सुरुवाती केली. अग्नी त्याचं ऐकत होतो का अग्नीच नाही. त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी मी बोलविता वेद बोले मी चालविता सूर्य चाले मी हलविता प्राणू हले जो जगादे चालविता तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे वर्म जाणवणी शरण आलो. म्हणून त्याच्या सत्तेने सगळं काही चालतं. आगीला भडका घेऊन वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली हंदा मग कुठे. झाडाचं पान जर गळत असेल तर त्याच्या सत्ते वाचून बोलू शकत नाही. माणसाला फार अभिमान आहे जे करतो ते मी करतो जे करतो ते मी करतो. आपण काही करू शकत नाही. माझ्या माय बापानं बरेचसे लोक म्हणतात कुठं केवळ कुठं धर्म कुठं काय आहो कशाचा देव घेऊ. माणूसच देव आहे मनुष्य देव आहे. या मनुष्यात देव आहे पण जसं सूर्याचं किरण पाण्याच्या घटात दिसतंय ना तसं या घटामध्ये किरण आहे त्याचं किरण त्याच्यात देव नव्हे. देवाचं अस्तित्व त्याच्यामध्ये बघायचं आहे. माझ्या मायबाप मनुष्य देव नाही देव काही वेगळा आहे. चाले हे शरीर कुणाची सत्य कोण बोलावी तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. त्याच्याशी आपण बघू शकत त्याच्याशी ऐकू शकत. विठ्ठल महाराज बऱ्याच लोकांना मोठाले डोळे येतो एवढे डोळे आहेत पण दिसत मोठमोठाले कान आहेत पण ऐकूया त्याचे उपकार आहेत. म्हणून माझ्या माय बापानो अग्नीला सांगितलं अग्निदेवा तुम्ही भडका करा. त्यावेळेस अग्नी पेटायला लागला तर दूध फुसफुस असं होतो येऊ लागलं. आईला पक्क माहित आहे दुधावरची एकदा साय गेली ना एकदा जर साय गेली तर मग त्या दुधाला काही किंमत. कृष्णा कृष्णा दूध जातं कृष्णा दूध जातं त्याच्यामुळे नाही मला
महाप्रसाद आमच्या काळे सर्वच आहे. काय उद्गार आहे. संतच वाक्य तेच आहे, राजनीती तीच आहे, धर्मनीती तीच आहे. याल तरी याने लागे बर का. म्हणून माझ्या माय बापानं भगवान परमात्माने अशा छोट्या छोट्या त्याच्यातून शिकायचं. भगवंताला ज्यांनी सोडलं, भगवंताला सोडलं त्याची डोळी करतो जाणार. आईला जर भगवंताला सोडलं नसतं तर तो जाणार नव्हतं आणि उद्याचा गोळा सुद्धा जाणार नव्हता. मनुष्याच्या जीवनामध्ये देवापासून आपण अंतरलोय अंतरलो. काल सर्वांनी कथा ऐकली ना, काल सर्वांनी कथा ऐकली ना. कथेमध्ये जगदंबा देवी त्या राजाच्या बाजूला होती असताना त्या जगदंबा देवीची सावली त्या बादशावर पडत होती. सावली सेवालाल महाराजांना कितीतरी प्रयत्न केले त्याचं शिर उडवण्यासाठी, पण नाही जमलं. ज्याला शिवाला 3 पाय मागे सरकले आणि तो राजा समोर आला, राजावरची सावली संपली की महाराजा उशीर लागला नाही. म्हणून कुणाच्या तरी सावलीत राहा. सावलीत राहिल्याशी जीवनाचं कल्याण होणार. आता कोणीकडे लावायला, कोणीकडे लावा करायचं. सावलीत असलं की धक्का लागेल. म्हणून सावली संपली की आपला काटा निघायला वेळ लागणार नाही. परमात्म्याच्या सावलीत राहा. जीवनाचं कल्याण होईल. गावचं जर कल्याण करत असेल तर नेत्याच्या सावलीत राहा. नेत्याची सावली संपली की आपल्या गावाचं मात्र झाल्याशी रोडवर आपल्या गावात उकडी झाली का सावली संपली. अवघड आहे. माझ्या बापाला सांगायचं तात्पर्य भगवान परमात्मा आई दोरीकडे होऊ लागली, भगवंत होऊ लागली. रडता थांबत नाहीत माझ्या बापानं, रडता थांबत नाही. आई घरोघर घेऊन बाळाला हिंडली पण थांबत नाही. रडून रडून बाळाचे डोळे लाल झाले. डोळे सुजले, तोंड लाल बंद झालं. घरोघर घेऊन हिंडली थांबत नाही. आई परेशान झाली, धामाधूम झाली, खेळणं देऊ लागली तरी फेकू फेकू देऊ लागला. रडता थांबत नाही, रडता थांबत नाही. फार सुंदर माझ्या बायकोला सांगायचं तात्पर्य सगळ्यांनी समजून घातली पण कृष्ण थांबत नाही.
कृष्ण थांबवते. एवढ्या सगळ्याच्या पाठीमागून राधा आली. राधा म्हणते लब्बा, असं म्हणल्यावर राधेकडे टुकून बघू लागलं. आई म्हणली राधे तू बोलले तुझ्याकडे बघायला लागले, घे बरं ग. लगेच उचललं राधेकडे दिलं. राधेनं त्या बाळाला घेतलं. राधा आपल्या घरी घेऊन गेली. लढून लढून डोळे सुजलेले माझ्या माय बाप्पानो. घरी नेऊन पलंगावर बसवलं आणि दही दूध ताटली घेतली, भात दिला खायला. राधेनं आपल्या पदराने कृष्णाला साफ केलं सगळं आणि कृष्णासोबत गोड गोड गप्पा मारू लागली. कृष्ण लढत नाही. एक दिवस राधा म्हणते कृष्णा अरे किती सुंदर आहेस रे तू. एक कल्पना करा, या कीर्तनातून मला मुद्दाम एवढं सांगायचंय, बाकी आकडू लागू महाराज बरं का. त्याच्यातून एवढं सांगायचंय आम्ही राधेचं फार मात्र केलं. राधेचं फार मात्र केलं. राधा इतक्या खालच्या दर्जाची नव्हे. राधा ही कोण आम्ही ओळखलं नाही राधेला. राधा सांगायची मला कीर्तन आठवणार, मी नुसतं चरित्र सांगून पुढे जाणार. कल्पना करा, राधेनं त्या कृष्णाला पलंगावर बसवलं, पलंगावर आधामादात बसवलं. राधा बघा राधा कशी आहे. राधेनं पलंगावर कृष्णाला बसवल्याच्या नंतर राधेनं उजवा गुडघा जमीनला टेकला. उजवा गुडघा जमीनला टेकला. डाव्या हाताचा कोपर त्या पलंगाच्या गाठावर ठेवला. उजवा हात श्रीकृष्णाच्या पाठीमागून आहे आणि डाव्या पंजावर राधेचं परिपूर्ण वजन आहे. राधा कुठे राधा पलंगावर खाली आहे. राधा कुठे साहेब कुठे तिचा उजवा गुडघा जमिनीला आहे, डावा पंजा टेकलेला आहे, पंजावर पूर्ण वजन आहे आणि आपल्या हाताच्या कोपरावर आणि ती राधा बसली कोणी कोण पश्चिम भागाला बसलेली पलंगाच्या. पलंग हा पूर्व पश्चिमेला आहे. पश्चिम भागामध्ये राधा बसलेली आहे आणि कृष्णाला म्हणाले किती सुंदर आहे रे तो. अरे अरे त्या बर्मेने थोडी गलतीच केली. मला तुझ्या पाठीमागून जन्माला घातला असतं तर मी तुला नवरा केला असता. राधेच्या मनात नवरा करण्याची इच्छा काही नाही. लहान लेकराला कौतुकाला कोणी हसतं कळण्यासाठी. माझी आजी 120 वर्षाची झाली आहे. सगळे नात वेटांना माहिती 120 वर्षाची आजी काका. आणि ती म्हातारी माझ्यावर बसलेली एक शेजारी बाई पाण्याला धावू लागली. तिने छोटूस लेकरू तिच्या मागे धावू लागलं. लेकरू ती बाई म्हणली आजी मी पाण्याला चालले हो, इवर याला कशाला घेऊन जाऊ, तुम्ही थोडंच माझ्या लेकराकडे लक्ष द्या. त्या लेकराला धरलं आजीच्या हातात नेऊन दिलं. आजीनं त्या लेकराला पकडलं. बस इथं गप्पास. ते लेकरून लढू लागलं. माझ्या पाण्याला निघून गेली. आजी म्हणाली गप्पास लक्ष्मी तुला गौरास करून गेली. पण मन लागली हिंमत झाली तिच्या मनात दावा करण्याचा. पैसा नाही तिचा. आता 1-2 वर्षाची लेकरं ती म्हातारी असं बोलू लागली. काय करू लागली ती कौतुकानं त्याच न्यायानं दादा म्हणू लागली, हसू लागली. कृष्णाला कृष्णा मला तुझ्या पाठीमागून जन्माला घातला कोणी तुला नवरा केला. किती सांगायचं तुला असं गावात फार सुंदर आहे रे. तू छोटा झाला असं कृष्ण मला कौतुक वाटणं केलं. मला काही बोलतोय नाही तू मनशील तर मोठा होतो. बरोबर कसं होता येतं म्हणल्याबरोबर कृष्ण वाटला तो मोठा पोहोचतो. राधेनं तोंडावर बोट ठेवलं. बाई म्हणजे कृष्ण हे काय सोंग आहे, कृष्ण हे काय सोंग आहे असं बोलायच नाही. बोलल्यावर ध्यान ठेवा. योग त्या दिवशी त्या राधेचा पती त्याचं नाव आहे आन्या. आन्या गेला होता शेतावर. त्याची दुपारची भाकरी इसरली. दुपारचा आऊस सोडून घरला आला. खिडकी पैसे आवाज आला त्याला आणि मनामध्ये संशय निर्माण झाला. मी शेतात गेल्याच्या नंतर माझी बायको कोणासोबत गप्पा मारते. विश्वास डगमगला बरं का. आम्हाला कल्पना नाही. लग्नामध्ये गाठ मारली, आगला फेरे घातले. गाठ कशाची मारली महाराज, कशाची मारली? चिरडीची आणि चिरडी उपरण्याची नाही मारली. त्या दिवशी विश्वासाची गाठ मारली. विश्वासाची गाठ मारली आणि त्या दिवशी संकल्प केलेला आहे माझ्या माय बाबांनो. आण्याचा विश्वास डगमगला आणि मनामध्ये संशय निर्माण झाला. संसारामध्ये पुरुषाचा विश्वास पत्नीवर एवढा असला पाहिजे आणि पत्नीचा सुद्धा तेवढाच विश्वास पुरुषावर असला. ज्याच्या घरामध्ये पत्नीचा विश्वास पतीवर नाही, पतीचा विश्वास पत्नीवर नाही, त्या घरापेक्षा नरक कधी काय फायदा आहे. असं वागलं पाहिजे. जर बाईच्या कानावर काही गेलं आणि कोणी जर म्हणायला लागला हो तुमच्या मालकाच्या बद्दल मी असं ऐकलं, बाईला एवढी खात्री असली पाहिजे
आवाज दिला बडा 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 शब्द उलटा झालाय तो उलटा झालाय काय शब्द आहे तो वारे शाबास एकदा टाळ्या वाजवा साहेब राजकीय लोक हे करतं मिळालं मग काय आपला देश कमी तुझी आज ते माझ्या जवळचेच पण मी आहे इथंच आपण हिडतो ना शिंदे सर मुंडे सर शेवडीकर सर आनंद झाला एकच शब्द सुनील त्यांचं स्वागत असं द्या ऐका राधा नव्हे धारा आहे धारा धारा म्हणजे काय धारा ही तिप्पट आहे तिप्पट धारा नव्हे ती धारा कळत नसेल तर तुमच्या नाकातून वाहणारा वारा तिप्पट आहे हा 3.5 हाताचा पलंग आहे जे तुमचे पाय त्याला पूर्व म्हटलेलं आहे डोक्याला पश्चिम म्हटलेलं आहे ही धारा कुणीकडे आहे पलंगाच्या काठावर आहे आणि ही बसलेली कशी आहे भुजंग महाराज तिप्पट प्रत्येकाच्या नाकातून सारखा वारा वाहत नाही आता सायन्स वाले लोक समोर आहे एका नागपुडीतून जोरात वारा वाहतो एका नागपुडीतून कमी वाहतो 1.5 मुहूर्ताच्या नंतर पुन्हा या नागपुडीतून जातात कमी होतो माझ्या माय बापानो ही तिप्पट चालते म्हणून राधा तिप्पट बसलेली आहे ही राधा नव्हे धारा आहे मग त्या धारेनं असं धारा सगळ्यांना कळलं तर नाकातून वाहणारा वारा तो वारा परमात्म्याचा भोग घेतो त्याने ज्या दिवशी संपला त्या दिवशी काय होणार आपलं भगवंताचा संबंध संपला वारा बंद झाला त्या दिवशी काय होणार माझं जर झालं तर लोक रुपयाच मागणार
काही लिहिलं आहे. थोडस भगवंत गावामध्ये हिंडत असताना छोटे छोटे लेकर लोड दिसू लागले. लेकरांना विचारलं तुम्ही लोड का हा तुमच्या घरात दूध नाही का दही नाही का? त्यांनी सांगितलं कृष्ण आमच्याकडे भरपूर आहे पण खायला देत नाही. काय करतात इकायला? कुठं देतात? म्हणली मथुरेला. मथुरा म्हणल्या बरोबर कृष्णाच्या अंगाची आग झाली. काळे साहेब पहिल्यापासून आले आयात नाही आताच नाही आपला माल बाहेर जाऊ द्यायचा. आपण काय करायचं? भगवंतानं चोरी शाखा निर्माण केली. चोरी शाखा आणि सगळ्याला सांगितलं आता चोरीसाठी काय सांगितलं? सगळ्यांना पाठ आहे सांगत बसत नाही. एकला म्हणजे एकला सोडणार. चिंता करू नका. टाइम देणार काही वेळ केलं काही काम केले तरी कीर्तन का सोडणार असतं बरं काय स्वयंपाक झाला नाही म्हणून माझ्यामुळे बाप्पानो सगळ्या लेकरांना चोरीचं शस्त्र आणायला लावलं. गाळलेली माती खडे छोटे छोटे खडे सराटे छोट्या छोट्या काठ्या सगळ्यांनी आणले. कृष्ण हे काही चोरीचं साहित्य आहे का रे? हा आपली चोरी कुठली आहे? बराबर चोरी करायचं ठरवलं आणि भगवंतांनी सगळ्यांना सोबत घेतलं. गोपाळाला म्हणलं तुम्हाला मी माझ्या विचारात मागा. तुम्हाला मालामाल केल्याची सोडणार नाही. पण काय करावं लागेल? अभंगाचं प्रथम चरण भगवंताने तेच सांगितलं. तुकोबाला तेच म्हणतात. आणि आमचे नेते हे सुद्धा आमचे साहेब लोक हे सुद्धा आमच्या माग या. आमच्या माग आल्यावर काय होईल? Thank you.
भगवंताने सांगितलं माझ्या मागे जर आले तर काय करणार मी आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी. ज्याला पोटभर घ्यायचं असेल ना ज्याला पोटभर घ्यायचं असेल ना मोठ्याच्या माग मागे गेलं मोठ्याच्या मागे गेलं पाहिजे. त्याला असे भेटते अहो साधं म्हणजे जरासं काही पदावर गेले की माणसं फार मोठे होतात. आणि काय काले सर्वांना विनंती केली का आरतीला घ्या आरतीला आले पुन्हा एकटे नाही दाम्पत्य दोघे सोबत आले आणि आज आणलं आहे त्या ठिकाणी काय म्हणणं त्यांचं आजी देतो पोट भरी पण कधी माग आल्याशी भेटणार कोणीकडे लावाया माग आल्याशी भेटणार आपल्याकडनं माग आल्याशी भेटणार माग या आणि माग आल्या मात्र पोट भर देतो किती देतो पुढे म्हणाल तोवरी पुढे म्हणाल तोवरी पण किती पुढे म्हणाल तोवरी पण पुढे म्हणाल तोवरी जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला तर तिसरं मला फुलवाडी टाईम संपला सांगितलं मला नाचायचं का नाही काय करा पोट भर घ्यायचं असेल तर काय करा हळूहळू चाला कोणी कोण असेल इकडं तो सोडून द्या साहेब आले तो तिकडं लावून साहेब आम्हाला हे पाहिजे हो एखादं कुठे जायचं बोलल्या हळूहळू चाला या त्यांना दुसऱ्या तारीखला हळूहळू चाला जर घ्यायचं असेल तर एक करा कोणी कोण असेल खरं सांगा तुमच्या पाठीमागे चलवलं दुसरीकडे बोललं तर ते काही खाणार
चित्त. गोपीनं भगवंताला पाहिल्याशी क्षणभर सुद्धा करवायचं नाही. एका घरी चोरी झाली धर्मराज, तर दुसऱ्या घरी काय करायच्या सुना आपल्या घरातले सगळे मात्र फोडून टाकायच्या. का? भगवंताला पाहण्यासाठी सासू जात होती, घरातली दुल्हन जात होती. सुनाला कुठे जाता येत? सासू ह्या कोण आहे? गोकुळामध्ये कोण या स्त्रिया आहेत? या वेदाच्या श्रोत्या आहेत. ज्ञान प्रसृती, कर्म प्रसृती आणि उपासना प्रसृती. ज्ञान प्रसृती ह्या सासा झाल्या, कर्म प्रसृती ह्या सुना झाल्या, उपासना प्रसृती ह्या लेकी झाल्या. सासूला कोणाच्या घरी जाता येतं? कृष्णाला बघायला जाता येतं, पण सुनाला जाता येत नाही. सुनाला विचार करायचा, अगं आपण आपल्याला त्याचं दर्शन होणार काय केलं पाहिजे, अशी अवस्था होती महाराज, अशी अवस्था होती. एक दिन साधू नहीं मिला तो वो दिन भला न जाए कबीरा, वो दिन भला न जाए. एक दिवस देवाचं दर्शन नाही झालं तर अख्खा वेळ कंठ व्हायचा नाही, अशी अवस्था गोपींची होती. म्हणून भगवंताला त्या मायावर ग्रहणी जायचे. भगवंताने प्रत्येक घरी चोरी केली. बऱ्याचशा काही लीला आहेत, लीला संपत नाही, पूर्ण करून देऊ. भगवान परमात्मा प्रत्येक घरी चोरी करू लागले. एक थोडस बोलताना जड वाटतं आणि फार सोपे. भगवंताला गोकुळात दोन नाव पडले. भजन महाराज पंचकोणचे, पंचकोणचे एक चोर, दुसरा बोला ना दुसरा झाड. बरेच लोक म्हणतात तुमचा देव देव होता, मग त्यांनी हा काम केलं पाहिजे. इकडे येऊन बघ मग कळतं का आहे ते. भगवंताने ज्या घरी चोरी केली, ज्या घरी चोरी केली त्या दिवशी त्या घरच्या गोपीचा भोग घेतला. चोरी कुठली? चोरलं चित्त. गोकुळ कुठलं? 3.5 हाताचं गोकुळ. गोपीचा उपभोग घेतला. गोपी कोण? त्या गोकुळाच्या नाळ्या होत्या का? तशाच्या शरीरामध्ये नाळ्या आहेत. नारीला नारी संज्ञा दिलेली आहे. नारीला नारी संज्ञा दिलेली आहे. त्याच्यामध्ये खेळणारा तो परमात्मा आहे. तो परमात्मा समान रूपाने समान रूपाने परमात्मा प्रत्येक नारीचा भोग घेतो. प्रत्येक नारीचा भोग घेतो रक्तरूपाने. रक्तरूपाने ज्या नारीमध्ये रक्त पोहोचण्याचं काम माझा जगाचा मालक करतो. काळे साहेब, ज्या नारीत रक्त नाही पोहोचलं, ज्या गाडीत रक्त नाही पोहोचलं, ती नारी काय होणार? बंद होणार. तसं सांगितलेलं आहे. भगवंताने ज्या गोपीचा उपभोग नाही घेतला ते घर वसाड. काय असायचं? वसाड. मला सांगा, आता माझ्या इकडे जाणाऱ्या नारीमध्ये भगवंताने वास नाही केला, रक्तरूपाने नाही भोग घेतला, नारी काय होणार? बंद पडणार. माझा हात उचलेल का? काय झालं? घरी वसाड झालं. हा परमात्मा जाणला नाही माझ्या मार्गावर. काही कुणी जिकडं आलं तिकडं कोणी काही नावं ठेवा. एवढा परमात्मा एवढा संप्रदाय सोपा आहे की काय? संप्रदाय आल्याच्या नंतर कळतं. अशा मार्गाकडून सांगायचं होतं पर्यंत भगवंताने हा कार्य केलं. एक दिवस बऱ्याचशा लीला आहेत. एक दिवस गोपी भगवंताच्या बद्दल यशोदेकडे सांगायला लागली, यशोदा तुला काही माहित आहे का? आई म्हणजे मला ते नाही, मला वाटतं तुला कळाला नाही. कसं सांगावं? गरीबाचं लहान सांगावं तरी बाबा नाही सांगावं. सांगायला आली पुन्हा सांगत बऱ्याच काही असं म्हणतं आईबाबा सोडून विठ्ठल काय आपल्याला सांगा ना. कृष्ण म्हणा, कृष्ण राधेच्या घरी मोठा होतो. आई नाही म्हणजे कोण म्हणलं काय मुकाबला, अजाबात मुकाबला करायचा नाही. आपल्या कानात आपल्याबद्दल काही आपल्या कानामध्ये ताबडतोब सावध होणे, मुकाबल्याच्या भांडणीत पडायचं. तरी सकाळा महाराज 2 लोकांना माहित असते मुकाबला म्हणल्यावर गाव भरण्याची राहा. घराच्या बाजूला असं घराच्या बाजूला असं करू होतं. पिंपळाचं पान गळत एक म्हणते नाही पिंपळ गाव गळालं. एक म्हणते नाही मी तिथं होतो ढण पेटू लागलं. असो आईनं ठरवलं कृष्णा खबरदार उद्यापासून गावात जायचं नाही, शाळेत नाही यायचं. उद्या जाई राणा
आई पैसू जेऊ एक एक खाई बहु केली वन वन पाय भीती झाला सीन बापानो खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे नाही का खांदी भार पोटी भूक काय खेळायचे कृष्णा तुला खेळ आवडला भगवंताने खेळ आवडला आणि सगळ्यांचे शिवरा एकत्र केल्या परमात्म्याने सगळ्यांचे शिवरा एकत्र केल्या आणि भगवान परमात्मा त्या शिवरीची चव सांगू लागले माझ्या बाई बापांनो ते तुकोबाया सांगतात शेवटच्या लग्नामध्ये नका भरू पोटे कशाने माझ्या माय बापानो सगळ्या गोपाळांची शिदोरा एकत्र केल्या भगवंताने भगवंत म्हणू लागले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा काय सोडून या माय नवनीत आणावे भगवंताचं जसं आहे तसं आपलं असलं तर एकत्र करतो जसं साहेबांचं धय त्या विचारावर आपण चाललो तर एकत्र बंगल्यात बसता येतं वेगळं असलं तर बंगल्यात परवेस सगळं बरोबर ठेवा माझ्या माय बापानो म्हणून महाराज एकदा भजन करू थांबा हा ऐका वेळ संपलेली लाईनलाच माहीत झालं वेळ संपलेली म्हणून आता सगळ्यात चाय की शोभा भुजंग महाराज चाय की शोभा पेतनाथ का चाय की शोभा प्याली से चाय की शोभा प्याली से भिकाऱ्या की शोभा झोली से दुल्हन की शोभा डोली से बगीचा की शोभा माली से बोलते ससुराल की शोभा साली से भजन की शोभा ताली से एकदा टाळी सगळ्यांना भगवंताने त्या जगतामध्ये सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवंताने काला केला काला म्हणजे काय जीव शिवाचं ऐक्य करणं याला काला म्हटलेलं आहे जीव शिवाचं ऐक्य करणं याला काला म्हटलेलं आहे आणि जीवशिवाचं ऐक्य करणं होत नसेल मनुष्य जीवनामध्ये तर देव संत म्हणतात काला इथं काला रे एवढे जमत नसेल तर काला मनुष्याच्या साथीला कारण की म्हशीच्या डुकराच्या कुत्र्याच्या जन्मात गेला बरं असतं कारण की मनुष्याच्या जन्मात येऊन जर काला करता येत नसेल तर मनुष्य जन्माला अर्थ
नाही. भगवंतानी त्या ठिकाणी काला केला. माझ्या मायबापानो, आपण मी काला करणार आहोत. आपल्या समोर दही आहे, आपल्या समोर लाई आहे. दहीचा रंग पांढरा आहे आणि लाईचा सुद्धा रंग पांढरा आहे. ते दोन्ही समान रंग असल्यामुळं एकमेकाला ते शोषून घेणार आहे. जे लाही आहे दह्याला शोषून घेणार आहे. दही वेगळं ठेवणार नाही, दह्याला ती लाही आपल्यात घेणार आहे. तसं आपल्याकडे जर अंतःकरण शुद्ध असेल तर परमात्मा आपल्याकडे घेणार आपल्या रूपाशी. राजकीय कारणामध्ये तेच आहे. तुमचे जे ध्येय, तुमचे विचार आहेत, त्या विचारावर चाललो आम्ही पाठीमागून. तर एक काम आहे, तुमचं एकीकडे आमचं एकीकडे असलं की काम बी घडल्याशी राहणार नाही. सगळं क्षेत्र एकच आहे. या ठिकाणी दही पांढरी आहे आणि लाही सुद्धा पांढरीच आहे. इथं काळ वापरलं तर मिळून का? मिळणार नाही. आपल्या समोर दही आहे, लाई आहे. अशा मायबापानो, भगवंताने जो काला केला तो काला फार दुर्मिळ आहे बर का. स्वर्गातल्या देवानी इच्छा केली, त्यांना नाही मिळालं. खडकी सोडी गेल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. आज काला पाहण्यासाठी इंद्रपुरी हो झालेली. माझ्या मायबापानो, आमच्या संप्रदायामध्ये संतांनी सांगितलं इंद्रासारखा हलकट देव नाही. का नाही? का नाही? गाडीवरच बोलतात एरी नाही महाराज. इंद्र आपल्या देवाला घेऊन काला खाण्यासाठी आला, पण माश्याच्या रूपात आला. कालियाच्या आसे देव जळी झाले आसे. अरे गोपाळाच्या रूपात आला असता तुला काला खायला मिळाला असता. तुला लहान होता येत नाही ना, मग तुला काला मिळणार नाही. इथं तर लहान आवडत नाही, लहान्या होणी लहान. माझ्या बाई बापानो, इंद्राला काला खायला मिळाला नाही. तो काला फार दुर्मिळ आहे, दुर्मिळ. काला आपल्या समोर दही आहे, लाई आहे. की दही लाई घरी खाल्ली तर दही खाल्लं, लाई खाल्लं असं म्हणाल, पण काला होऊ शकत नाही. एकत्र करून खाल्लं तरी कालवा कालवी होईल, काला होणार नाही. का? इथं आल्याच्या नंतर त्याला प्रसाद येतं. प्रसाद रूपाने कशाने प्रसाद बनतो? आपल्या समोर दही आहे, लाई आहे. एवढ्याने प्रसाद होणार नाही. त्याच्यात काहीतरी कमी, प्रसाद होऊ शकत नाही. कमी त्याच्यामध्ये. इथं तर त्रिपुटी लागते. दही ध्याता ध्यान बर का, नवट्या लांबवत नाही. देव भक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम. त्रिपुटी एकत्र आल्याशी काम जमणार. मन पवन शिथिल त्रिपुटी आहे. एकत्र आल्याशी काम जीवनातलं कल्याण होणार नाही. आजचा काला खायचा आपल्याला, दही आहे, लाई आहे, पण एवढ्याने प्रसाद झाला नाही, प्रसाद बनला नाही. प्रसादामध्ये काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? तर प्रसाद कशाने होतो? साखर घरी खाल्ली तर साखरच खाली म्हणतो, आणि पोथी पैसे आणून खाल्ल्यावर काय म्हणतो? कशाने प्रसाद बनला? नावाने. म्हणून आपल्या समोर दही आहे, लाई आहे, प्रसाद झाला नाही. प्रसाद होत असतो देवाच्या नावाने. पण एकदा सर्वांनी देवाचं नाव घ्या, प्रसादाच्या रूपात आहे. ज्ञानेश्वर माझ्या बाई बाप्पानो, नामचिंतनाने प्रसाद बनलेला आहे. हा काला देवाला दुर्मिळ आहे. प्रसादेन सर्व दुःखा नाम हानी शोक जायते. गीतावरून बघत करतो प्रसादाने ते दुःख संपत असतं. माझ्या बाई बाप्पानो, आपल्या समोर प्रसाद आहे. म्हणून तो प्रसाद फार सुंदर रूपामध्ये आपण घेणार आहोत. जन्मजन्मीचे दुःख मिटतात. भगवान गोपाळ कृष्णाने काला एकदाच केला. भगवान गोपाळ कृष्णाने काला एकदाच केला. शंकर काका तो आता पुस्तक सरला, तुला पुन्हा करायची गरज पडली नाही. आपल्याला पुन्हा, कारण की त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी पुन्हा करतो. झालेली शिवा भगवान त्यांच्या समर्पित करू. शिवपूर या ठिकाणी रामदेव संत जय.